कोल्हापूर शहरातील व्हीनस कॉर्नर परिसरात दहशत माजवण्याच्या हेतूने 5 ते 6 तरुणांनी केएमटी बसवर दगडफेक करून बसचे 25,000चं नुकसान केलं होतं। या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात केएमटी बस चालकाने फिर्याद दाखल केली होती। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तपास करून 3 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत। राजारामपुरीत राहणारा अभिषेक मंगेश घोडके, हातकणंगले तालुक्यातील इंगळे इथं राहणारा आसिफ अमानुल्ला नायकवडी आणि सायबर चौक इथे राहणारा ओंकार जगन्नाथ चौगुले अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत। त्याचबरोबर यांच्यासोबत एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेण्यात आले। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक माहिती संकलित करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस अंमलदार संतोष बर्गे, वैभव पाटील, प्रवीण पाटील, महेंद्र कोरवी, संजय पडवळ, अशोक पवार, कृष्णात पिंगळे, राजू एडगे, लखन पाटील, शुभम संकपाळ यांनी ही कारवाई केली आहे। आई येस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग, ग ग गोकुळ तू हा अगदी घरच्यासारखं। कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।